पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. त थ द ध हे दंत्य वर्ण आहेत. ठीक आहे, हे जे विधान आहे हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे, कारण त थ द ध हे दंत्य वर्ण आहेत. यांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श समोरच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूला होतो. ठीक आहे, म्हणून यांना दंत्य म्हणतात. प फ ब भ हे ओष्ठ्य वर्ण आहेत. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. प फ ब भ या व्यंजनांचा 5व्या वर्गातील व्यंजनांचा या किंवा प वर्गातील व्यंजनांचा उच्चार करताना आपल्या दोन्ही ओठांचा एकमेकाशी स्पर्श होतो आणि म्हणून त्यांना ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. य र ल व हे अर्धस्वर आहेत. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. बघा, हे जे वरचे दोन होते हे वर्गीय व्यंजने होते. वर्गीय व्यंजनाचे असे 5 वर्ग आहेत. य र ल व हे जे आहेत हे मात्र अवर्गीय व्यंजने आहेत. बरोबर आहे. आणि य र ल व यांना अर्धस्वर म्हणतात. यांनाच अंत्यस्थ असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अर्धस्वर का म्हणायचं तर यांचे उच्चार काही प्रमाणात स्वरांसारखे आहेत. काही प्रमाणात स्वरांसारखे आहेत. यचा उच्चार हा ई सारखा होतो. रचा उच्चार रू सारखा आहे. लचा उच्चार लृ सारखा आहे आणि वचा उच्चार व सारखा आहे. एवढंच नाही तर आपण यांची ठीक आहे अदलाबदल सुद्धा करतो. ठीक आहे, यणादेशामध्ये संधीचा नियम. ठीक आहे, संधीचा जो नियम आहे यणादेशाचा त्याच्यामध्ये ईच्या ऐवजी य वापरतो आपण. ऋच्या ऐवजी र. ठीक आहे, लृच्या ऐवजी ल आणि उच्या ऐवजी व वापरतो कारण त्यांचे उच्चार त्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून हे तिसरं विधान जे आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आणि म्हणून मग आपलं उत्तर काय येणार तर 4 नंबरचा पर्याय अ ब क तिन्ही काय आहेत बरोबर आहेत. ओके, यस.